नमस्कार मित्रांनो. आता पावसाळ्याचा पहिला महिना म्हणजे जून आणि जूनच्या सुरुवातीला बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. तर त्याच्यामुळे जो चारा हा नवीन आलेला आहे तुम्ही बघू शकता. नवीन पाला नवीन चारा या आता इथं बघा गवत खाते शेळी बघा तुम्ही बघू शकता. आता तुमची जवळपास 24 तारीख आहे. आजची 24 तारीख आहे. 24 जून म्हणजे जून हा संपण्यात आलेला आहे आणि चांगला पाऊस झालेला आहे चाळीसगाव भागामध्ये तुम्ही बघू शकता. सगळीकडे सगळे हिरवाळ झालेले आहे आणि या शेळींचं तत्व आहे खायच्या बाबतीमध्ये नो कॉम्प्रोमाइज. आता हे थोड्या थकव्यामध्ये आहेत त्याच्यामुळे थोडा बाकी शेळ्या आराम करताय, पण खायच्या बाबतीत बघा तुम्ही. आता हे झाड कसले ते तुम्ही बघू शकतात. ह्या झाडाचा चारा खाते. कमेंटमध्ये नक्की सांगा कुठलं झाड आहे. त्याच्यानंतर हे बघा हे याला असं फुल येतात. हां याचंही कमेंटमध्ये सांगा कुठलं आहे. त्याच्यानंतर गवत वगैरे खातात संपूर्ण. म्हणजे इकडे बोरी वगैरे त्या बघा त्या 2 शेळ्या बोरी खात आहेत ना. आता याच्या अगोदर आपण यांना जवळपास निंबाचा चारा खाऊ घातलाय जशी गाडी आली तेव्हा. आता हा हे दोघे जण जे एक सोनभाऊचा भाऊ आहे हा भाऊ पण आहे, दोघे जण बकऱ्या सांभाळत असतात चारत असतात. तर कितीही मोठं झाड असलं तर हा भाऊ चढून निंबाचा चारा वगैरे जो पाला वगैरे असेल तो तोडत असतो आणि बकरींचं सगळं पोट वगैरे भरत असतो. जर तुमच्या मनात असेल की तुम्हाला बंदिस्त शेळी पालन करायचं असेल तर मित्रांनो कृपया पूर्ण बंदिस्त न करता तुम्ही अर्ध बंदिस्त करा. आता इथून जर तुम्ही शेळ्या खरेदी केल्या तर तुम्हाला जवळपास पुढचे जे 5-6 महिने तर चांगला चारा असणार आहे. भरभराट पाला वगैरे शेळींना तुम्हाला भेटणार आहे. तर तुम्ही आता शेळ्या खरेदी केल्या तर पुढचे 4-5 महिने तुम्हाला हा फ्री चारा खायला भेटणार आहे शेळींचा. म्हणजे जर तुमचा जो विकतचा चारा जो खर्च आहे तो तुमचा टळणार आहे. आणि जर तुमचं बंदिस्त शेळी पालन असेल तर दिवसातनं 4-5 घंटे किंवा 2-4 घंटे तरी तुम्ही असं शेळ्या सोडा. त्यांचे पोटं भरल्यानंतर परत तुम्ही बंदिस्त करा ना. पण फुल बंदिस्त नका करू, कारण की शेळींचे जे पोटे आहेत हे मोठे असतात. तुम्ही बघू शकता मोठ्या मापाच्या शेळ्या असतात. जवळपास 55-60 किलोची एक शेळी असते. तुम्ही हा ब्रीडर बघू शकता. हा पण चालू गाडीत आलेला आहे. त्याच्या अंगावरचे केस वगैरे काढलेले आहेत. पण ब्रीडर बघा कसं आहे. हा 150-200 शेळीमध्ये सर ना ब्रीडर आहे त्याची, म्हणून अशी कंडिशन. हा जर तुमच्याकडे 5-10 शेळीमध्ये असेल तर खूप काही चांगलं वजन गेन करू शकतो.